हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 24 सप्टेंबर साठी काही चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत, म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन आहेत मित्रांनो, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी आपलं स्टडी विथ संदीप सर, हे बघा या ठिकाणी लोगो दिलेला आहे मित्रांनो. तर स्टडी विथ संदीप सर हे ऍप देखील तुम्ही डाउनलोड करून घ्यायचंय. त्याच्यावर देखील आपले करंट अफेअर्सचा जो काही कोर्स आहे तो अपलोड केलेला आहे मित्रांनो. ओके, त्यामध्ये देखील तुम्हाला सर्व महिन्यांचे जे काही चालू घडामोडीवर आधारित प्रश्न असतील ते त्या कोर्समध्ये अपलोड केलेले. तो कोर्स जाऊन तुम्ही नक्कीच चेक करायचा आहे. ओके, जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन बी. ओके, या ठिकाणी लक्षात घ्यायचे की 4 विशेष मागण्या त्यांच्या होत्या, म्हणून या ठिकाणी लडाख मधील विद्यार्थी व तरुणांनी आंदोलन केले. तर त्या 4 मागण्या कोणत्या मित्रांनो? तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह लडाख येथे विद्यार्थी व तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांच्या मुख्य ज्या काही 4 मागण्या होत्या मित्रांनो, त्या खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, पहिली म्हणजे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. त्यानंतर भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीत लडाखचा समावेश करावा. त्यानंतर लडाखसाठी 2 संसदीय जागा तयार कराव्यात, ज्यामुळे केंद्रात लडाखचा राजकीय आवाज मजबूत राहील. त्याचप्रमाणे मित्रांनो, चौथी मागणी म्हणजे लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग म्हणजे PSC, याचा जो काही फुल फॉर्म आहे मित्रांनो, तो म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन ची स्थापना करावी, ज्यामुळे रोजगार निर्मितीत पारदर्शकता राहील. या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो की लडाख हा जो काही प्रदेश आहे हा केंद्रशासित 31 ऑक्टोबर 2019 रोजी झालेला आहे. तेव्हा 31 ऑक्टोबर 2019 रोजी कलम 370 रद्द झाल्यानंतर या ठिकाणी हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे मित्रांनो. ओके, हा जो काही प्रश्न आहे याला तुम्ही स्टार करून ठेवायचा आहे, विचारला जाऊ शकतो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, 2025च्या ई गव्हर्नन्स साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला तळागाळातील डिजिटल सेवा वितरणासाठी नवीन श्रेणी अंतर्गत सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे रोहिणी. ओके, रोहिणी ग्रामपंचायतीला. रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर आपल्याच राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये. ओके, या ठिकाणी लक्षात द्यायचंय, ही जी ग्रामपंचायत आहे मित्रांनो. ओके, हा इमेज तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. पाहूया याविषयी थोडक्यात माहिती. ग्रामीण डिजिटल परिवर्तनासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी करताना या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की 100% आदिवासी गाव असूनही रोहिणी हे तंत्रज्ञान चलित ग्रामीण प्रशासनासाठी राष्ट्रीय मॉडेल म्हणून उदयास आले आहे. या ठिकाणी या गावाचे जे काही सरपंच आहेत मित्रांनो, ते आहेत डॉक्टर आनंदराव पावरा. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न दिलेला आहे, भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कुठे संपली? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन ए, अलास्का. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. या ठिकाणी बघा, भारत आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास 2025 हा अलास्का येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या सरावात दोन्ही देशांच्या सैन्यातील 450 सैनिकांनी भाग घेतला होता. किती मित्रांनो? या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, 450 सैनिकांनी. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रोजेक्ट विजयक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? ओके, या ज्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन सी, BRO. कोणतं मित्रांनो? ऑप्शन सी, BRO. या ठिकाणी याविषयी अधिक माहिती पाहूया मित्रांनो. हा जो BRO चा एक प्रकल्प आहे, जो लडाख मधील कारगिल आणि आसपासच्या भागांमध्ये विविध रस्ते बांधकाम आणि अभियांत्रिकी प्रकल्पांचं काम पाहतो. हे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या माध्यमातून देशाची सेवा करत आहे. त्यानंतर BRO म्हणजे काय मित्रांनो?
तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे सीमा रस्ते संघटना. ओके, याची जी काही स्थापना आहे मित्रांनो ही 7 मे 1960 रोजी झालेली आहे. याचे जे काही संस्थापक होते मित्रांनो हे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, कोण मित्रांनो? पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आणि याचे जे काही महासंचालक आहेत मित्रांनो हे आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. ओके, आणि याचं जे काही मुख्यालय येणार आहे मित्रांनो हे दिल्ली येथे आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. तिन्ही दलांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथमच किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? या ठिकाणी या ज्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ना मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी 3. या ठिकाणी तिन्ही दल कोणते मित्रांनो? तर लष्कर. या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचे तिन्ही दल कोणते? तर पहिले लष्कर, त्यानंतर नौदल, त्यानंतर मित्रांनो हवाई दल. ओके, कोणतं? हवाई दल. हे तिन्ही दल. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मित्रांनो. याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. भारताच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी, कोणत्या रोजी? 17 सप्टेंबर 2025 रोजी हा निर्णय घेतला आहे की तिन्ही सेवांमध्ये चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी देशात पहिल्यांदा 3 संयुक्त लष्करी ठाणी ही स्थापन केली जातील. या ठिकाणी जे काही लष्कर प्रमुख आहेत मित्रांनो ते आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर या ठिकाणी नौदलचे जे काही प्रमुख आहेत मित्रांनो ते आहेत ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी. त्यानंतर हवाई दलाचे जे काही प्रमुख आहेत मित्रांनो ते आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे. कोणत्या देशाने आपला ISSA J1 उपग्रह अवकाशात वाहून नेण्यासाठी संपूर्ण भारतीय PSLV रॉकेट खरेदी केला आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी जपान. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मित्रांनो याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. जपानी कंपनीकडून ही पहिली समर्पित PSLV प्रक्षेपण खरेदी आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मित्रांनो. ज्यामुळे जपान भारत अवकाश क्षेत्रातील सहकार्यात एक नवीन आयाम निर्माण झाला आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की सतीश धवन अंतराळ केंद्रातून 2027च्या वसंत ऋतूसाठी हे मिशन नियोजित आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की PSLV याचा जो काही फुल फॉर्म आहे तो म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा पुढील प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात 524 वर्ष जुना त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले? या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए त्रिपुरा. याविषयी अधिकची माहिती पाहूया मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये त्रिपुरेच्या गौतमी जिल्ह्यातील उदयपूर येथे असलेल्या 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या पुनर्विकसित संकुलाचे उद्घाटन केले. हे मंदिर भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे मानले जाते. हा पुनर्विकास प्रकल्प पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत राबवण्यात आला. त्रिपुरा सरकारनेही 7 कोटी रुपयांचे योगदान केले. किती कोटींचे मित्रांनो? 7 कोटींचे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की त्रिपुरा राज्याची जी काही राजधानी आहे ती आहे अगरतळा. या ठिकाणचे जे काही मुख्यमंत्री आहेत मित्रांनो हे आहेत माणिक सहा. त्यानंतर या ठिकाणी जे काही राज्यपाल आहेत ते आहेत NK इंद्रसेन रेड्डी. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. कोणत्या ईशान्य राज्यात लॅक्टिफ्लस थासियानस नावाची एक नवीन खाद्य मशरूम प्रजाती सापडली आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए मेघालय. ओके, या ठिकाणी ही इमेज दिलेली मित्रांनो. याविषयी अधिकची माहिती पाहूया. खासी जमातींना ते आधीच टीट इग्नोवा म्हणून ओळखले जात असे आणि पावसाळ्यात ते हंगामी स्वादिष्ट पदार्थ म्हणून वापरले जात असे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की हे जे काही मशरूम आहे हे 1600 मीटर उंचीवर खासी पाईंसह वाढत असते. ओके, तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. सिंगापूर येथे झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेत इंटरपोल आशिया समितीचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी भारत. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. बघा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. सायबर गुन्हे, वन्यजीव गुन्हे यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यासाठी
सिंगापूरमध्ये झालेल्या 2 दिवसांच्या बैठकीत 49 देशांतील सुमारे 165 सहभागी एकत्र आले होते. ओके, ही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवायची मित्रांनो. त्यानंतर इंटरपोल याचे जे काही मुख्यालय आहे मित्रांनो हे फ्रान्स मधील लिओन येथे आहे. तर या ठिकाणी याचे जे काही अध्यक्ष आहेत ते आहेत अहमद नासेर अल रायसी. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न दिलेला आहे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्यिक संमेलन कुठे झाले आहे? या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए सातारा. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे युआन वांग 5 हे कोणत्या देशाने विकसित केलेले अंतराळ आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे? या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी चीन. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनल मध्ये कधी प्रवेश केला? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी 24 सप्टेंबर 2025 रोजी. याविषयी अधिकची माहिती पाहूया मित्रांनो. 24 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारताने बांगलादेशवर 41 धावांनी मात करून सलग 11व्यांदा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 168 धावा केल्या व प्रतिसादात बांगलादेश 127 धावातच सर्व बाद झाला. या विजयामुळे भारताने फायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 2018 मध्ये देखील भारताने बांगलादेश विरुद्ध बांगलादेशला पराभूत करून आशिया कप हा जिंकला होता. त्यानंतर आशिया कपची जी काही सुरुवात आहे मित्रांनो ही 1984 मध्ये झालेली आहे. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल? या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए सौदी अरेबिया. ओके, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं मित्रांनो काय असणार आहे सौदी अरेबिया. ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ सेशन देखील शेअर करून द्यायचंय. ओके, तुम्ही एकटेच माहिती घेतात मित्रांनो तुमच्या मित्रांना देखील अपडेट ठेवायचंय त्यांना देखील हे व्हिडिओ सेशन शेअर करायचे मित्रांनो. त्याच प्रकारे तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप डाउनलोड केलं नसेल तर हे ऍप डाउनलोड देखील करून घ्यायचे मित्रांनो. याच्यावर तुम्हाला सर्व जे काही या ठिकाणी ऑल सब्जेक्ट मिळून जातील. त्याच प्रकारे आपले चालू घडामोडीवर आधारित जे काही प्रश्न असतात त्याचा जो काही कोर्स आहे मित्रांनो ओके त्याचा जो काही कोर्स आहे हा इथे तुम्हाला दिलेला आहे. तो कोर्स देखील तुम्ही परचेस करू शकता. ओके, बघा या ठिकाणी 14वा प्रश्न आहे मेडन द्विपक्षीय सागरी भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा सराव आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी ग्रीस. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2025 चा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी 23 सप्टेंबर. ओके, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. हा जो काही दिवस होता हा पहिले 2018 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी याचे जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे कर्णबधीर लोकांच्या हक्कांना आणि समाजात त्यांना पूर्ण सहभागाला प्रोत्साहन देणे आहे. ओके, चला पाहूया पुढील प्रश्न. भारताच्या कोणत्या प्रदेशात इम्पॅटियन्स सेल्वासिंगी नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती अलीकडेच सापडली आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी पश्चिम घाट. ओके, या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. कर्नाटकातील पश्चिम घाटातील कुंद्रेमुख पर्वतरांगेत संशोधकांना एम्पॅटियन सेल्वासिंगा या नवीन फुलांच्या वनस्पती प्रजातीचा शोध लागला आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. समृद्धी कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी भावनगर. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर आधारित पुस्तके अलीकडेच कोणी प्रकाशित केली आहेत? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए सी.पी. राधाकृष्णन. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मित्रांनो. चला पाहूया पुढचा प्रश्न. पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले आजचे प्रश्न होते ते या ठिकाणी संपलेले आहेत. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करून द्यायचे. त्याच प्रकारे मित्रांनो अजून काही माहिती या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही पोस्टपोन झाली आहे जी 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार होती. या ठिकाणी लक्षात घ्यायचे त्याचे देखील कारण आहे ते म्हणजे अत्यंत पावसाळी परिस्थिती आणि काही भागांमध्ये पुराचे परिणाम
आणि न्यायसंगतचा विचार करून परीक्षा ही 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचा निर्णय आयोगाने केला आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो की तुमच्याजवळ 44 दिवसांची सुवर्ण संधी आहे. त्या दिवसामध्ये योग्य तो स्टडी प्लॅन करून या संधीचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. ओके, चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.